नमस्कार. येत्या 20 तारखेला आपल्याकडे विधानसभाचं निवडणूक आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी वेळेत वेळ काढून जबाबदारीने जाऊन वोटिंग केलं पाहिजे. आता जर सध्याची राजकारणातली जर परिस्थिती महाराष्ट्रातली बघितली थोडी विचित्र परिस्थिती आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की कोण उमेदवार चांगला, कोण वाईट, कोणत्या पक्षाला मत दिलं पाहिजे, कोणत्या पक्षाला नाही दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा संभ्रम जरी असला तरी एका ठराविक विचारसरणीला आपण आपलं मत देणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, जर सपोज आता आपण मत नाही दिलं तर मग नंतरचे 5 वर्ष हातावर ठेवून चर्चा करण्यापलीकडे आपल्याकडे काहीच नसतं. आणि आपला हिंदू समाज असा आहे की कुठल्याही प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम जोपर्यंत तुमच्या दारात येऊन उभा राहत नाही तोपर्यंत तो आपल्याला प्रॉब्लेम आपला वाटत नाही. तेव्हा आता तरी आपण जागा झालं पाहिजे आणि आपल्या भावी पिढीसाठी किंवा पुढच्या जनरेशनसाठी जर सपोज आपल्याला काहीतरी करायचं असेल, खूप काही वेगळं करायचं नाही, पण ॲटलिस्ट आपलं मत जे आहे हे आपण आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी आणि कौटुंबिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण जाऊन हे वोटिंग केलं पाहिजे. युजली आपला हा मध्यम वर्ग म्हणाल किंवा व्यापारी वर्ग म्हणाल, तो नेहमीच असा विचार करतो की आपल्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे. सगळे लोक आहेत ते जाऊन मतदान करतील, आपण केलं नाही केलं तर खूप जास्त फरक पडणार नाही. त्याच्यामुळे युजली आपण तटस्थ राहतो. आणि जर सपोज तुम्ही जर इतिहास बघितला तर महाभारतापासून जे लोक तटस्थ भूमिका ज्यांनी घेतली त्यांचं नेहमीच नुकसान झालेलं आहे. तेव्हा हे जर नुकसान आपल्याला पुढे भविष्यात होऊन द्यायचं नसेल तर एक जबाबदारी घेऊन स्वतःपासून सुरुवात करून आपण आपलं मत दिलं पाहिजे. वोटिंगला जाताना आपण आपल्या परिवाराला घेऊन गेलं पाहिजे. आपल्या परिवारातील जे इथे लोकल असेल, कोणी बाहेर असेल तर प्रत्येकाने वोटिंग केलं पाहिजे. याची एक जबाबदारी आपण घेतली पाहिजे. परिवाराबरोबरच आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ऑफिसमधले आपले कलिग्स त्यांनी वोटिंग केलं का, त्यांच्या घरच्यांनी वोटिंग केलं का, जिथे राहतो आपण त्या सोसायटीमध्ये सगळे लोक वोटिंग करतायत का, नाही करत आहे त्यांना थोडा आग्रह धरणे, त्यांच्याकडून वोटिंग करून घेणं, ही एक आपल्या लोकशाहीमध्ये आपली एक जबाबदारी आहे म्हणून आपण करून घेतलं पाहिजे. ठीक आहे, आता हे असं का करायचं, तर हे असं हा प्रश्न प्रत्येकाला असेल की काय आपलं काय अडलंय हे करायचं, किंवा आपण का करत बसायचं, का 4 लोकांना फोन करायचे, का कोणाला विचारायचं, कोणी आपल्याला काय बोलेल का, काय जे बोलेल तो नंतरचा भाग आहे. पण हे जर सपोज आपल्याला पुढच्या जनरेशनसाठी आणि आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी एक सोशल आणि एक नॅशनल जबाबदारी म्हणून जर करायचं असेल काही, तर हे एवढं जरी आपण केलं ना तर खूप जास्त आहे. तेव्हा प्रत्येकाने ह्या गोष्टीची जबाबदारी घेणं आणि ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उचलणं अशी सगळ्यांना कडकडीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.